ते या जागेवर दावा करता आहेत आणि अजूनही शरद पवारांकडून पक्षाकडून उमेदवारी घोषित झाली नसली तरी तुम्ही म्हणतात की त्यांची इच्छा आहे. तर हे जे सगळं त्रांगडं आहे, बघा, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि शिवसेना काय, तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत. कुणी एकच निवृत्त होतोय का? नाही. काँग्रेस पक्षाच्या रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार, फौजिया खान निवृत्त होत आहेत आणि शिवसेनेच्या आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. म्हणजे प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 सदस्य निवृत्त होत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. मध्ये आपण म्हणताय की समन्वय होईल एकत्र, परंतु असा एक प्रश्न निर्माण होतो, कारण की आपण घडामोडी पाहतोय. काल देखील पायऱ्यांवर विरोधकांनी मवियाचं आंदोलन झालं, मात्र तिथे आपल्या पक्षाचे आमदार नव्हते. नाही, असं काही महाविकास आघाडीमध्ये कुठली तडे किंवा मतभेद नाही आहेत. सकाळच्या वेळेला आंदोलन होतं, आमदारांना कधी कधी पोचायला उशीर होतो. आंदोलनामध्ये आमचे महेश सावंत दिसत आहेत, पहा तुम्ही. पण रावसाहेब, राज्यसभेसाठी जी स्ट्रॅटेजी सुरू आहे त्यात भले तुमचा पक्ष नसेल, पण आता 26 म्हणजे उद्या एनसीपी अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होते आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच अधिकृत निवड होईल असं कळते आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील. मी काय सांगू ह्याच्यावर? तुम्हाला काय उत्तर हवंय माझ्याकडून ते मी देतो, सांगा ना. अशी ही एनसीपी त्यांचा पक्षाचा अजितदादा आज आपल्यात नाहीयेत. अजितदादांच्या पक्षाच्या नेतृत्वावधी सुनित्रा अजितदादा पवार आता आलेले आहेत. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. आता पक्षाची धुरा कोणी सांभाळायची हे त्यांचा पक्ष ठरवेल. आणि जर त्यांच्या पक्षाला जर वाटत असेल की सुनित्रा ताई पवार किंवा सुनित्रा वहिनी या सक्षम आहे, तर पक्ष त्यांच्याकडे जबाबदारी देईल. त्या त्यांच्याच पक्षाची लिडरशिप करणार ना, इतर पक्षाची करणार नाहीत त्या. पार्थ पवारांच्या जागेबाबत अंजली दमानी यांनी कडक शब्दामध्ये आक्षेप घेतलेला. मी काय करू आहे की त्या संदर्भात अनेक, आता जेव्हा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल तेव्हा असे विषय समोर येऊ शकतात. मुंडवा जमीन प्रकरणाचा विषय जो आहे हा संपलेला नाही, अजिबात संपलेला नाही. पण मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे अशा प्रकारचे विषय हे दडपले जातात. विरोधकांचे नेते किंवा विरोधकांच्या नेत्यांची मुलं असतील तर कदाचित हा विषय अधिक पुढे गेला असता. जरी त्यात तथ्य नसलं तरी त्याच्यामध्ये तो माल मसाला टाकून अशा खटल्यांना चालना दिली जाते. पण तुम्ही सत्ताधारी एकत्र आहात, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्यापुढे सगळे समान नाहीत हे सिद्ध होतं. रावसाहेब,